नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या लाडक्या एज्युमोल या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या वर्षीची नीट काउन्सिलिंग 2024 ची जी काही प्रक्रिया आहे तर अक्षरशः महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले नीट यूजी दिलेले सगळे विद्यार्थी या काउन्सिलिंग प्रोसेसची आतुरतेने वाट पाहत होते. आणि कालच याबद्दलची जी काही केस होती तर सुप्रीम कोर्टानं त्याबद्दल फायनल असं जे काही डिसिजन दिलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला पुढे काय काय होऊ शकतं याबद्दलची त्या ठिकाणी चिंता आणि काही मनामध्ये प्रश्न साहजिकच निर्माण झालेले आहेत. विद्यार्थी मित्र या अनुषंगाने बरीचशी चौकशी करतायत आणि त्याच दृष्टीनं तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी निरसन करण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न, छोटासा व्हिडिओ जो काही आहे तर तो बनवत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी यावेळेसची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर जे काही आरोप प्रत्यारोप व्हायला लागले तर त्यामधून सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि ते म्हणजे पेपर फुटला होता. पण प्रश्न असा होता की तो पेपर किती प्रमाणामध्ये फुटला होता, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्याच भागापर्यंत याचं लोन पसरलं होतं का, काय लिमिटेड सेंटर पुरतेच हे पेपर फुटले होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि यावरून नीट घ्यायची का नाही, म्हणजे पुन्हा एकदा नीट घ्यायची का नाही, हा त्या ठिकाणी एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि त्याबद्दल न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं फायनल असं डिसिजन दिलेलं आहे ते म्हणजे नीट परीक्षा पुन्हा होणार नाही. मित्रांनो, सरकार देखील याबद्दल प्रचंड त्या ठिकाणी एक प्रकारे सरकारच्या मनामध्ये चिंता होती, कारण 23 ते 24 लाख परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा 2 महिन्यानं पुन्हा एकदा परीक्षेला बसवणं हे खरोखर काही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक होतं, अन्याय करण्यासारखं होतं. आणि तीही काही मोजक्या अशा त्या ठिकाणी जे काही गैरकृत्य करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या चुकीमुळं. आणि त्यामुळं न्यायालयानं ही गोष्ट मान्य केलेली आहे की पेपर कुठला जरी असला तरी त्याचं जे काही लोन आहे तो म्हणजे काही जो काही पसरला होता तर हे लिमिटेड प्रमाणामध्येच पसरला होता. त्यांचं एक असं म्हणणं आहे की 155 विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी हा पेपर गेलेला आहे. ही सगळी प्रोसेस पॅरलली काउन्सिलिंगची चालू होणारच आहे, पण या विद्यार्थ्यांचं नेमकं काय करायचं, त्यांच्यावर कोणती ऍक्शन घ्यायची हे हळूहळू सरकार आणि न्यायालय ठरवेलच. पण एवढं या ठिकाणी कन्फर्म आहे की रिनीट होणार नाहीये. त्याच्यानंतर सध्याचा जो काही रिझल्ट लागलेला होता आणि तुमचा जो काही ऑल इंडिया रँक होता तर त्याच्यामध्ये काही बदल होईल का, तर यस, नक्कीच होईल मित्रांनो. साधारणतः 13 लाख विद्यार्थ्यांचा रँक नक्कीच बदलणार आहे. सगळ्यांचा नाही पण बहुतांश विद्यार्थ्यांचा बदलेल. त्याचं कारण एका क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे तर त्यांनी बदललेलं आहे. पूर्वी ऑप्शन 2 जे काही त्यांनी करेक्ट केलं होतं तर ते दिल्ली IITचे तज्ज्ञांची जी काही समिती नेमली होती तर त्यांनी सांगितलं की ऑप्शन 4 हे करेक्ट असेल त्या प्रश्नाचं उत्तर. आणि त्यामुळं ज्यांनी ऑप्शन 4 त्या ठिकाणी केलेलं होतं, ज्यांना पूर्वी मार्क्स मिळालेले नव्हते तर त्यांना त्या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स साहजिकच नवीन याच्यानुसार बदलतील. आता याच्यामुळं बऱ्याच त्या ठिकाणी प्रश्नांची निर्मिती होते. विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा याच्यामध्ये चेंजेस किती होतील, म्हणजे तुमच्या रँकमध्ये बदल किती होईल. तर रँकमध्ये फार असा काही बदल होणार नाहीये, म्हणजे मॅक्झिमम त्या ठिकाणी 0 to 5 इतक्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळी शिफ्टिंग होणार आहे. आणि त्यामुळं साहजिकच जी काही तुमची रँक बदलणार आहे तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला तुमचा रँक 1 लाख होता आणि आता डायरेक्ट 10,000 झाला, 1 लाखावरून 5 लाख झाला, असं तर बिलकुल होणार नाहीये. मायनर चेंजेस होतील आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत असतील. त्याचा पुढचा मुद्दा या ठिकाणी इथं काउन्सिलिंगची प्रोसेस जी काही आहे तर ती आता कधी चालू होईल, कारण साहजिकच ऑलरेडी आपण मागच्या जर डेट्सचा रेफरन्स घेतला म्हणजे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तर त्या पद्धतीने बघायला गेलं तर 20 जुलैला त्या ठिकाणी फर्स्ट राऊंडचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते चालू झालेलं होतं. म्हणजे एकंदर या कंडिशनला जर बघायला गेलं तर या सगळ्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळं 15 दिवस ही प्रोसेस जी काही आहे तर ती लेट चालू होणार आहे. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, सगळ्यात पहिल्यांदा रिवाइज्ड रिझल्ट लागेल. माननीय उच्च शिक्षण मंत्री जे काही आहेत, केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्यांचं म्हणणं असं आहे की आगामी 2 ते 3 दिवसामध्ये मॅक्सिमम त्या ठिकाणी रिवाइज्ड रिझल्ट लागेल. त्याच्यानंतर काय असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी PWD जे काही कॅन्डिडेट्स असतात तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काही त्यांनी डेट्स जे काही येतात तर ते अलोकेट करतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी mcc.nic.in हे जे काही यांचं वेबसाईट आहे तर याच्यावर काउन्सिलिंगची प्रोसेस जी काही आहे तर ती चालू होईल. पहिल्यांदा काउन्सिलिंगसाठीचं शेड्यूल येईल आणि फर्स्ट राऊंडसाठीचे रजिस्ट्रेशन जे काही आहे तर ते चालू होतील. म्हणजे एकंदर
ही सगळी प्रोसेस जी काही आहे तर आणखी 10 ते 12 दिवसामध्ये चालू होणं, म्हणजे फर्स्ट राऊंडसाठीचं रजिस्ट्रेशन जे काही आहे आणखी 10 ते 12 दिवसानंतर चालू होणं अपेक्षित आहे. एक असा अंदाज आहे की 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान जेव्हा फर्स्ट राऊंडचे जे काही निकाल आहेत किंवा याद्या ज्या काही आहेत त्या जेव्हा पूर्णपणे डिक्लेअर होतील त्याच्यानंतर त्या ठिकाणी आयुषसाठीचं रजिस्ट्रेशन आणि काउन्सिलिंग चालू होईल. आयुषमध्ये ही AA-CCCचं जे काही कोटा असतो त्या माध्यमातून जे काही ॲडमिशन्स होतात तो वेगळ्या पद्धतीनं चालतो आणि त्याच्यानंतर जे काही स्टेट कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांचं त्या ठिकाणी स्टेट कोट्यामधून ॲडमिशन होत असतं तर त्याची देखील प्रोसेस चालू होईल. म्हणजे एकंदर ज्यांना आयुषला आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये जी काही फार्मसी असते ह्याच्या पद्धतीचे जे काही डिग्री आहेत त्याचे जे काही ॲडमिशन येतं तर त्याला आणखी वेळ लागेल. म्हणजे साधारणतः त्याची प्रोसिजर जी काही आहे तर आणखी एक 25 दिवसाच्या नंतरच आपण चालू होईल अशी आशा अपेक्षा करूया. साहजिक जे काही अपडेट्स येतील तर ते आपल्या चॅनलवर वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतील. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर तुम्ही चॅनल जे काही आहे तर ते सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी जे काही बेल आयकॉन आहे तर तो देखील दावा, जेणेकरून त्या ठिकाणी आमचे जे काही नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर त्याचं ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन अवेलेबल होईल. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमच्या काउन्सिलिंग विषयी शंका आहेत, प्रश्न आहेत तर हे तुम्ही त्या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आमच्या टीम मार्फत तुम्हाला लवकरात लवकर त्याबद्दल रिप्लाय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मित्रांनो या ठिकाणी थांबूया आणि लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमची आमची भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.